सर्वांना माझा नमस्कार। आज आहे अक्षय तृतीया। आज अक्षय तृतीयेचा आपण ब्लॉग घेऊन आलेलो आहोत। अक्षय तृतीयेला पितरांच्या फोटोची पूजा करणे आणि केळी करा, केळीच्या पात्रात पाणी आणि नैवेद्य वापरून पूजा करणे हे दोन्ही धार्मिक परंपराचे प्रतीक आहे। यात पितरांना श्रद्धापूर्वक स्मरण करणे आणि त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करणे समाविष्ट आहे। पितरांच्या फोटोची पूजा। आता अक्षय तृतीयेला पितरांच्या फोटोची पूजा करतात। कुटुंबातील पूर्वजांना पितरांना स्मरण करणे आणि त्यांच्या फोटोची पूजा करणे एक सामान्य परंपरा आहे। या पूजेमध्ये पितरांच्या फोटोवर हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, नैवेद्य अर्पण केला जातो। याद्वारे पितरांना श्रद्धापूर्वक स्मरण केले जाते आणि त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली जाते। अक्षय तृतीया हा एक शुभ दिवस मानला जातो आणि या दिवशी केलेले दान पुण्य चिरकाल टिकून राहते असे मानले जाते। आता या अक्षय तृतीयेला आपण केळी करा का बरं पुजतो, त्याची पूजा का बरं करतो, त्याचे काय महत्त्व आहे, तर करा केळी म्हणजे केळीच्या पात्रात पाणी भरून त्यावर नैवेद्य अर्पण करणे ही एक पारंपरिक पूजा पद्धत आहे। या पूजेमध्ये करा केळीच्या पात्रात पाणी आणि नैवेद्य पितरांना अर्पण केला जातो। याद्वारे पितरांना प्रसन्न करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला जातो। अक्षय तृतीयेला या पूजेचा विशेष अर्थ आहे, कारण हा दिवस नवीन सुरुवात आणि शुभ कार्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। महत्त्व। आता अक्षय तृतीयेचं नेमकं महत्त्व काय आहे, का बरं अक्षय तृतीयेला एवढी पूजा करतात, पितरांची पूजा करतात, याला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलं जातं, असं का बरं, याचे नेमके महत्त्व काय आहे, तर अक्षय तृतीयेला पितरांच्या फोटोची पूजा करणे आणि करा केळी पूजा करणे। तुम्ही बघितलं असेल अक्षय तृतीया आहे, काल सर्व बाजारात तीच एकच लगबग होती। कोणी केळी करा घेत होतं, कोणी आंबे घेत होतं, उद्या आता पितरांना जेवू घालायचं आहे, सगळेजण असेच म्हणत होते। का बरं, तर हे एक धार्मिक परंपराचे प्रतीक आहे। त्यामुळे आपण केळी करा घेतो, पितरांच्या फोटोची पूजा करतो। याद्वारे पितरांना श्रद्धापूर्वक आपण स्मरण केले जाते, कारण निमित्तानेच पितरांचे स्मरण होत असते। त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली जाते आणि कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती टिकून राहावी असा प्रयत्न केला जातो। अक्षय तृतीयेला जर तुम्ही आपल्या पितरांचा आशीर्वाद घेऊन तुमचे कार्य चालू केले तर ते कार्य नक्कीच पूर्णाहुतीला जाते, कारण देवाच्या आशीर्वादासोबत आपल्याला पितरांचा आशीर्वादही असणे तेवढेच गरजेचे असते। जर तुमचे आई वडील जिवंत असतील तर त्यांचे तुम्ही पाया पडून आशीर्वाद घ्या आणि नसतील तर त्यांच्या फोटोची पूजा करा आणि त्यांना नैवेद्य अर्पण करून केळी करा भरून, सुख समृद्धीचं प्रतीक आहे केळी करा, त्यावर नैवेद्य अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतात। या दिवसाला नवीन सुरुवात आणि शुभ कार्याचा विशेष अर्थ आहे, त्यामुळे या दिवशी पूजा करणे आणि पितरांना स्मरण करणे अधिक महत्त्वाचे मानले जाते। अक्षय तृतीया ही एक अत्यंत महत्त्वाच्या आणि देवाची पूजासुद्धा या दिवशी केली जाते। या सणाच्या दिवशी भगवान विष्णू, भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। अक्षय तृतीया ज्याला अखातीज म्हणजे अक्ती किंवा परशुराम जयंती असेही म्हणतात, हा हिंदू आणि जैन धर्माच्या अनुयायांनी साजरा केलेला एक अत्यंत शुभ प्रसंग आहे। अक्षय तृतीया असे करा पूजन, या दिवशी पूजन कसे केले जाते तर आपण ते बघू। अक्षय तृतीयेला आपण पितरांचा फोटो मांडतो, त्याच्यासमोर केळी करा ठेवतो आणि पितरांची पूजा करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेत असतो। त्याचबरोबर आपण देवाचीही पूजा करतो आणि देवाचाही आशीर्वाद घेत असतो। तर अशा प्रकारे आपण ह्या अक्षय तृतीयेला पितरांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे। तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट माहिती